इंदापूर विधानसभेतून इच्छुक असणारे अप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांचा लवाजमा घेत थेट बारामतीची गोविंदबाग गाठली होती। पक्षातून 6 जण इच्छुक आहेत, त्यापैकी कोणालाही द्या, पण आयात उमेदवार नको असा सूर हजारो कार्यकर्त्यांसह इच्छुकांनी शरद पवारांसमोर ठेवला। पण पाहतो मोठ्या संख्येने हे सगळेच कार्यकर्ते इथे एकवटले होते आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी। बारामतीमध्ये आज गोविंद बागेमध्ये शेकडोच्या संख्येत इंदापूरमधील कार्यकर्ते एकवटले आणि शरद पवारांकडे त्यांनी एकच मागणी केली की पक्षामध्ये जे उमेदवार आहेत, ज्यांनी उमेदवारी मागितलेली त्यांनाच इंदापूरची विधानसभेची उमेदवारी द्यावी आणि जे आयात होणार आहेत त्यांची जी चर्चा आहे त्या आम्हाला पसंत नाहीत आणि यामुळेच ही हजारो कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आज या बारामतीमध्ये जमलेली आहे। आणि या कार्यकर्त्यांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांची नावं प्राधान्याने पुढे येतात ते म्हणजे पीडीसी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे आणि सोनाईचे संचालक प्रवीण माने, हे दोन्हीही उमेदवार पवारांच्या भेटीला आज आले होते। तुमच्या नावाची देखील इंदापूरमधून चर्चा आहे, तुम्ही देखील संभाव्य उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघतो तालुका, तुम्ही देखील आज इंदापूरमध्ये आलेला आहात आणि तुमच्या शेजारी बारामतीमध्ये आलेला तुमच्या शेजारी दुसरे संभाव्य उमेदवार प्रवीण माने, दोघं एकत्रित आलात, कसा अर्थ घ्यायचा? दोघं नाही, आम्ही 6 जण एकत्रित आलोय। आम्ही 6 जण एकत्रित आलोय। शेवटी साहेब ताई निर्णय घेणारच आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही हे नाही, परंतु कार्यकर्त्याला कुठंतरी समाधान मिळलं पाहिजे। कार्यकर्ता सैरावैरा होऊ नये। गेली महिनाभर आपण सुद्धा इंदापूरमधले पत्रकार आहात, तर त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या चर्चा चालू होत्या। शेवटी काल आम्ही सगळ्यांनी एक बैठक घेतली आणि एक महिन्यापूर्वीच आम्ही पक्ष कार्यालयाला सांगितलं होतं की बाबा वातावरण खराब होतंय, त्यांना घ्यायचं असलं तर उद्या घ्या, म्हणजे आणि त्यांनी काम करू द्या पक्षामध्ये। लोकसभेला ह्यावेळेस काम केलं नाही, पुढच्या वेळेस लोकसभेला काम करावं, मी स्वतः त्यांना पाठिंबा देईल पुढच्या वेळेस। तुम्ही देखील आज इथं गोविंद बागेमध्ये आलेला आहात, पवार साहेबांशी तुमचं बोलणं झालं, काय तुम्हाला आशावाद आहे आजच्या बैठकीमधून? पवार साहेब नेमका कोणता निर्णय घेतील? कारण पवार साहेबांनी बऱ्यापैकी काही सेंटेन्स दिले असतील तर सस्पेन्स देखील ठेवला आहे। कसं आहे माहिती आहे का, आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेटण्यासाठी इंदापूर तालुक्यातले अनेक वेळा साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात आणि कुणालाही साहेबांना भेटायला वशिला शिफारस काय लागत नाही। प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेब सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी भेटतात। फक्त आज मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आले आणि साहेबांना भेटले, जी की 15-20 दिवसापासून जी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जी काही खदखद होती ती खदखद व्यक्त करण्यासाठी साहेबांकडे आले। साहेबांनी त्यांनी कार्यकर्त्यांची खदखद ऐकून घेतली, या ठिकाणी समजून घेतलं आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना मार्गदर्शनही केलं आणि त्यांनी त्यांचा जो काही संदेश होता बोलण्याचा किंवा पक्ष काय पद्धतीने निर्णय घेणार या संदर्भात सुद्धा साहेबांनी मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जसं जसं हर्षवर्धन पाटील यांच्या इन्कमिंगच्या चर्चा रंगताना आपण पाहतोय, त्याच पद्धतीने त्यांना विरोध होतोय की तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावी, मात्र उमेदवारी देत असताना जे जुने कार्यकर्ते ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य द्यावं। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।